नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी झालेली आहे। 16 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी ही आलेली आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांनी लाखो शेतकऱ्यांनी त्यापैकी केवायसी देखील आपले करून त्याचा लाभ घेतलेला आहे। परंतु आता जे शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली आणि ज्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेले त्यांच्याकडून वेळोवेळी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे त्यांना नवीन पीक कर्ज हे केव्हापासून मिळणार। तर त्यासाठी मित्रांनो, जे शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलेले आहे आणि ज्यांची केवायसी झालेली आहे, तर ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जाची रक्कम ही जमा झालेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते हे नील झालेले आहे, त्यांचे कर्ज खाते नील झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती रक्कम जमा झाल्यानंतर त्यांना बँकेकडून नीलचे प्रमाणपत्र दिले जाणार आणि बँकेमध्ये जे आहेत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे पूर्णपणे कर्जमाफी होऊन त्यांचे खाते नील झालेले आहे त्या शेतकऱ्यांच्या याद्या देखील लावण्यात येणार आहे। आणि त्यानंतर जे आहे तर नवीन त्यांचे जे पीक कर्जाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे। यामध्ये अजूनही बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांचे केवायसी झालेली आहे परंतु त्यांच्या कर्ज खात्यावरती जे आहे तर ती कर्जाची रक्कम अजूनपर्यंत जमा झालेली नाही। तर जोपर्यंत त्यांच्या कर्ज खात्यावरती कर्जाची रक्कम ही जमा होणार नाही तोपर्यंत त्यांना जे आहे तर ते नवीन कर्जासाठी प्रक्रिया ही करता येणार नाही। तर अजूनही अशा बऱ्याचशा बँका आहेत की ज्यामध्ये कर्ज केवायसी झाल्यानंतर जी कर्जाची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते नील झालेले आहे आणि आता बँकेकडून त्यांना जे आहे तर ते कर्जमाफीचे जे प्रमाणपत्र आहे सरकारकडून जे देण्यात येणार आहे किंवा बँकेकडून जे देण्यात येणार आहे ते वाटपाची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते नील झालेले आहे तर त्यांना नवीन कर्ज वाटपाची जी आहे प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। जर का तुमचं कर्ज खाते नील झालेलं असेल, तुमच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा झालेली असेल, तुमचं कर्ज खातं नील झालं असेल आणि जर तुम्हाला बँक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर त्याची तक्रार तुम्ही तहसीलदाराकडे, तुमच्या तहसील कार्यालयाच्या तहसीलदाराकडे तुम्ही त्याची तक्रार देखील करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, जे शेतकऱ्यांची केवायसी झाली आणि त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा झालेली आहे त्यांची जी नवीन कर्जाची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। आणि जे शेतकरी अजून बाकी आहे, जे अजून 18 लाख शेतकरी बाकी आहेत, त्यांची यादी लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये प्रकाशित होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली परंतु त्यांच्या कर्ज खात्यावरती अजूनपर्यंत रक्कम जमा झाली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील येणाऱ्या 2 दिवसामध्ये कर्जाची रक्कम ही जमा होणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो, एक महत्त्वाचं असं अपडेट होतं जे शेतकरी वेळोवेळी विचारत होते की नवीन कर्ज केव्हापासून मिळणार आहेत। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।